मुंबई पुणे मिसिंग लिंकवर ट्रक उलटल्यामुळे वाहतूक कोंडी, 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा. सामान्यांच्या खिशाला आणखी झळ, घाऊक महागाई 42 महिन्यातील उच्चांकी पातळीवर. महागाईचा दर 3.88 वरून थेट 8.30%. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडल्यामुळे दरवाढ, वाहनधारकांच्या खिशाला कात्री. निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू, पेट्रोल डिझेल दरवाढीवरनं काँग्रेसची टीका. महागाई मॅन मोदींनी जनतेवर हंटर चालवला, काँग्रेसकडून हल्लाबोल. एअर इंडियाचा प्रवास महागला, इंधनाचे दर वाढल्यानं विमानाचं तिकीट महागलं. एअर इंडियाची दरमहा 400 विमान उड्डाणं रद्द. दिल्ली मेलबर्न तिकीट 2,76,000च्या घरात. मुंबईत आंबा काजू बागायतदारांचा मोर्चा निघण्याआधीच आंदोलकांची धरपकड. राजू शेट्टी, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळांसह दीपक पवार पोलिसांच्या ताब्यात. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, सरकारकडून 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदी सुरू. साताऱ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा, ऊस उत्पादकांवरील संकटही दूर करणार असल्याचं आश्वासन. स्पर्धा परीक्षेत राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गाचे दरवाजे बंद, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय वादात. मागासवर्गीय मंत्री झोपा काढत होते का, हरिभाऊ राठोडांचा संताप, वकील सदावर्तेंचाही निर्णयाला विरोध. पुढील वर्षापासून नीट यूजी परीक्षा ऑनलाईन होणार, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. तर 21 जूनला होणार नीटची फेरपरीक्षा. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णीला अटक. पी.व्ही. कुलकर्णी केमिस्ट्रीचा लेक्चरर, लातूरच्या लेक्चररला पुण्यात सीबीआयकडून अटक. नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांना खरात प्रकरण भोवलं. दत्ता कराळे यांची बदली, प्रवीण पडवळ नवे पोलीस महानिरीक्षक. हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पुणे पोलिसांनी नागपूरमधनं आरोपीला केली अटक. पुणे पोलीस लवकरच देणार प्रकरणाची अधिकृत माहिती. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये एलपीजी पुरवठ्याचा महत्त्वाचा करार. अबुधाबीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद यांच्यासोबत आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा.